नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा. आज कितीतरी दिवसांनी म्हणजे गेल्या समरमध्ये मी असं बाहेर बसून व्हिडिओ फिल्मिंग केलं असेल आणि त्याच्यानंतर आजच करतेय. भारी वाटतंय आज, कारण वेदर तेवढं छान आहे, जॅकेट शिवाय बाहेर बसता येतंय. त्यामुळं व्हिडिओ सुरू करण्याआधी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ते म्हणजे बरेचसे नवीन प्रेक्षक कमेंट करत आहेत की तुम्ही कॅनडाला का गेलात, किंवा त्यांनी आधी व्हिडिओ बघितले असतील युएस मध्ये असतानाचे आणि मध्ये गॅप पडला असेल, पुढचं काही त्यांना अपडेट्स माहिती नसतील, मी समजू शकते. किंवा कॅनडाचा असं नाव करणार आहे का चॅनलचं, तर त्या सगळ्या नवीन प्रेक्षकांसाठी, नव्यानं आलेल्या सुद्धा मी म्हणू शकते प्रेक्षकांसाठी मला एक सांगायचं आहे की या सगळ्या विषयीचे डिटेल व्हिडिओ करून झालेले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. कारण होतं काय की प्रत्येक व्हिडिओमध्ये तीच माहिती रिपीट करणं शक्य नाहीये मला, त्यामुळे अपेक्षा आहे की तुम्ही समजून घ्याल आणि इथपर्यंत आम्ही का आलो, कसे आलो, हे सगळं तुम्हाला त्या व्हिडिओज मधून जाणून घेता येईल. तर ठीक आहे, तुम्ही आजचं थंबनेल वाचलं असेलच कॅनडाचा, तर आपल्या चॅनलचं नाव कॅनडाचा होणार नसलं तरी आजच्या व्हिडिओचं नाव मला कॅनडाचा असंच द्यावंसं वाटलं. कारण हा जो व्हिडिओ आजचा असणार आहे तो पूर्णतः कॅनडा विषयीची सगळी बेसिक माहिती सांगणारा असणार आहे. तर त्याच्यासाठी आपण देशांची नावं घेतो सहज, इस्रायल, किंवा आपण म्हटलं इजिप्त, किंवा म्हटलं कॅनडा, USA, मलेशिया. आपल्याला नक्की माहिती नसतं की पृथ्वीच्या गोलावर हे देश नक्की कुठे आहेत. आपण भूगोल शिकलो, त्याला बरीच वर्ष उलटून गेलेली आहेत. पण मला एक काय जाणवतं माहितीये, भूगोल शिकत असताना सुद्धा जेवढा व्यवस्थित जगाचा नकाशा समजला नव्हता तेवढा आता समजलेला आहे. याचं कारण की तेवढा प्रवास झालेला आहे, एका देशातून दुसऱ्या देशात जाणं झालेलं आहे, कदाचित त्यामुळं. मग या गोष्टी आपल्याला माहिती नसतात की भारतापासून हे देश किती लांब आहेत किंवा कसं काय. तर म्हटलं चला आज आपण कॅनडा विषयीचा असा एक अगदी मुळापासूनचा बेसिक माहिती देणारा एक व्हिडिओ तुमच्यासाठी करूयात. सगळ्यात आधी तुम्हाला स्पेशल थँक्स म्हणते, कारण तुमच्यासाठी व्हिडिओ करायला म्हणून बसते, पण होतो खरा अभ्यास माझा. मला सुद्धा यातल्या खूप गोष्टी माहिती नसतात. मग माझं बरंच त्याविषयीचं वाचन होतं, 4-5 ठिकाणी पडताळून बघावी लागते ती माहिती की हे एके ठिकाणी जे वाचलंय ते नक्की खरंच आहे का, हे व्हेरीफाय करून बघायला लागतं. आणि मग अशा नोट्स तयार करून फायनल व्हिडिओ तुमच्या समोर येतो. तर त्याच्यासाठी स्पेशल थँक्स की मला सुद्धा कॅनडा विषयीच्या या व्हिडिओच्या निमित्तानं नवीन गोष्टी समजलेल्या आहेत. कुठून सुरुवात करूयात आपण? कॅनडा पृथ्वीवर नक्की कुठे, तिथपासून सुरुवात करूयात. तर कॅनडा आहे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात, पृथ्वीचं जो उत्तर ध्रुव आहे त्याच्या अगदी जवळचा असणारा असा हा देश आहे. भारतापासून म्हणाल तर साधारण 14 ते 18 तास भारतापासून कॅनडापर्यंत यायला हे विमानानं लागू शकतात. यात कमी जास्त सुद्धा होऊ शकतं, कारण कुठल्या प्रांतात तुम्ही येणार आहात त्याच्यानुसार. अगदी विरुद्ध बाजूला आहे कॅनडा भारताच्या, म्हणजे भारत एका बाजूला पृथ्वीच्या तर दुसऱ्या बाजूला कॅनडा, म्हणून तर इथं दिवस रात्र असा हा फरक आहे. तसं बघायला गेलं तर कॅनडामध्ये 6 टाइम झोन्स आहेत. एकूण बघायचे झाले तर मुख्य 10 प्रदेश आहेत, अजून उत्तरेकडे 3 प्रदेश आहेत. तर कॅनडामध्ये राज्य नाहीये, तर वेगवेगळे प्रदेश आहेत. ते कोणते कोणते मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवते. तर हे ते 10 प्रोव्हिन्स आणि 3 टेरिटरीज आहेत. इथं स्टेट्स न म्हणता या भागांना प्रोव्हिन्स असं म्हटलं जातं. तर ते म्हणजे अल्बर्टा, ब्रिटिश कोलंबिया, मॅनिटोबा, न्यू ब्रन्सविक, सस्कॅच्युअन, नुनावूत, नॉर्थ वेस्ट टेरिटरीज आणि युकॉन. तर अशा या 13 भागांमध्ये कॅनडा विभागला गेलेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं म्हणाल तर भारतापेक्षा तिप्पट मोठा, इतका मोठा हा देश आहे. जगात त्याचा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं दुसरा क्रमांक लागतो. आपल्या भारताचा माझ्या माहितीनुसार 7वा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर अर्थातच रशिया आहे. तर इतका मोठा देश असल्यामुळं जे मी परवाच्या शॉर्टमध्ये म्हणत होते की वातावरणामध्ये खूप विविधता आहे. तुम्ही ज्या प्रांतात जाईल तिथं वेगवेगळं तुम्हाला वातावरण आणि तिथलं टेम्परेचर वेगळं हे बघायला मिळतं, जरी तुम्ही सेम महिन्यातच गेला असलात तरी सुद्धा. कॅनडाच्या सीमा म्हणाल तर कॅनडाच्या पश्चिमेकडे जिथं आम्ही राहतो तर तिथं आहे पॅसिफिक महासागर, त्याच्या उत्तरेकडे आहे आर्क्टिक महासागर, आणि पूर्व दिशेला आहे अटलांटिक महासागर, आणि खाली जी दक्षिण सीमा आहे तर ती पूर्ण अमेरिकेला लागून आहे. नॉर्थ अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका खंडातला सगळ्यात उत्तरेकडचा हा देश आहे, पण त्याच्या खालोखाल आहे USA म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा देश.
जगातली मला वाटतं अशी ही एकमेव खुली सीमा आहे की जी इतकी लांब पर्यंत आहे आणि एका देशाची दुसऱ्या देशाला लागून असलेली अशी ही सीमा. आता लोकसंख्या बघूयात. लोकसंख्या एवढा मोठा, भारतापेक्षा तिप्पट मोठा देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण म्हटलं तर त्याची लोकसंख्या बघायची झाली तर ती फक्त 4.1 कोटी आहे. म्हणजे 144 कोटींचा आपला देश आणि इथं एवढ्या मोठ्या क्षेत्रफळात फक्त 4.1 कोटी इतकेच लोक राहतात. तुम्ही परवा विचारलं होतं ना की कुठे सगळ्यात जास्त लोक राहतात, कोणीतरी विचारलं होतं, तर मला सगळ्यांची नावं लक्षात राहत नाहीत पण मला कमेंट्स लक्षात राहतात की अमेरिकेत जास्त भारतीय आहेत की इथं कॅनडामध्ये जास्त भारतीय आहेत. तसं बघायला गेलं तर अमेरिकेत जास्त भारतीय आहेत, 54 की 52 लाखाच्या आसपास, आणि इथं कॅनडामध्ये 32 लाखांच्या आसपास आहेत. पण एकूण लोकसंख्या आणि टक्केवारी बघायची झाली तर असं म्हणता येईल की कॅनडात जास्त आहेत, कारण एकूण लोकसंख्येच्या 7% भारतीय इथे राहतात आणि तिकडे युएस मध्ये 1.6% एवढं टक्केवारीत त्याचं छोटं प्रमाण आहे. पण ही जी लोकसंख्या आहे, एकूण कॅनडातली जी लोकसंख्या आहे, तर त्यातले जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा 90% लोकसंख्या ही कॅनडाच्या दक्षिणेकडेच जास्त राहते. कारण उत्तरेकडे मी मगाशी म्हणाले तसं की उत्तर ध्रुवाच्या जवळ असणारा उत्तर भाग कॅनडाचा असल्यामुळं अति थंड वातावरणाचा प्रदेश आहे. असा प्रदेश की जिथं कदाचित मानवी वसाहती होऊ शकत नाहीत किंवा खूप तुरळक प्रमाणात तिकडे लोक राहतात. मग जास्तीत जास्त तेही अमेरिकेच्या म्हणजे युएसएच्या सीमेला लागून असलेला जो दक्षिण पट्टा आहे त्याच्यामध्येच जास्तीत जास्त कॅनेडियन लोकसंख्या ही राहते. त्यामुळं घनता एकूण बघायची झाली लोकसंख्येची तर ती खूप विरळ आहे असं आपल्याला दिसत असलं तरी ती एकवटलेली आहे खालच्या भागांमध्ये. कॅनडाचा झेंडा तुम्ही अनेकदा बघितला असेल की 2 लाल पट्टे असतात, मध्ये पांढरा पट्टा असतो, त्याच्यावर लाल मेपलचं पान असतं. तर हे सगळं कशाचं प्रतीक आहे? लाल जो रंग आहे तर तो पहिल्या महायुद्धात जे कॅनेडियन सैनिक शहीद झाले तर त्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. पांढरा रंग हा बर्फाच्छादित असणारा कॅनडा आणि शांतताप्रिय कॅनडा तर याचं प्रतीक आहे. 11 टोकं असलेलं मेपलचं जे पान आहे तर मेपल ट्री हे कॅनडाचा राष्ट्रीय वृक्ष आहे आणि त्याचं प्रतीक, आणि शिवाय इथला निसर्ग तो सगळ्यात मला आवडला इथं आल्या तर त्याचं प्रतीक म्हणून हे मेपलचं पान मध्ये आहे. इथले ऋतू म्हणाल तर उन्हाळा असतो जो की अगदी इथं 2-3 महिन्यांचाच आहे असं मला वाटतंय. बाकी तर हिवाळा असतो आणि स्प्रिंग असतो, फॉल असतो, पण हे सुद्धा प्रांतानुसार वेगळे आहेत. इथं मी खूप मित्रांकडून आमच्या ऐकलं की यावर्षी व्हॅनकोवर मध्ये स्नोच नाही झाला, जो दरवर्षी 2-3 किंवा 3-4 वेळा तरी सीझन मध्ये होतो. तो आता गेल्या या विंटरला अजिबातच स्नो पडला नाही. पण पाऊस म्हणाल तर जसं मी परवा म्हणाले तसं की पाऊस भरपूर आहे इथं. असं प्रत्येक ठिकाणी तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येक ठिकाणचं वातावरण हे वेगळं आहे. तुम्ही पूर्वेकडे जाल तर अजून वेगळं वातावरण तुम्हाला बघायला मिळेल किंवा उत्तरेकडे जाल तर मग नुसता स्नो जसा मिनेसोटामध्ये खूप स्नो होता तर तसा इथल्या उत्तरेकडच्या भागांमध्ये खूप स्नो आहे. सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं ते म्हणजे कॅनडाची राजधानी ही ऑटोवा नावाचं एक शहर आहे. कॅनडाची अधिकृत भाषा कुठली आहे तर अर्थातच इंग्लिश आहे अधिकृत भाषा. दुसरी भाषा ही फ्रेंच आहे. फ्रेंच सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत. ते कसं काय ते आता तुम्हाला मी त्याच्या इतिहासातून सांगते, पण त्याच्या आधी 2 महत्वाची माहिती ते म्हणजे इथलं ड्रायव्हिंग बघायला गेलं तर राईट हँड साईड ड्रायव्हिंग आहे. आपल्याला माहिती म्हणजे उजव्या बाजूनं वाहनं चालवावी लागतात, डावीकडे ड्रायव्हर सीट असते, जे की भारताच्या एकदम विरुद्ध आहे. पण वजन आणि माप या सगळ्याची एकक जर बघायला गेलं तर मेट्रिक सिस्टीम आहे. इथं सुद्धा एक मेट्रिक सिस्टीम असते, एक इम्पेरियल सिस्टीम असते, जी आपल्याकडे मेट्रिक वापरली जाते जसं की मीटर, लिटर, ग्राम, किलोग्राम. तर तशीच इथं वजन माप तशीच मोजली जातात. आणि इम्पेरियल म्हणाल तर की पाऊंड, आउन्स, त्यानंतर माइल्स. पण इथं राहणारी काही जुनी माणसं अजून सुद्धा इम्पेरियल सिस्टीमचाच वापर करतात रोजच्या व्यवहारात. हेही तितकंच खरं आहे, कारण युएस अगदी लागून आहे ना सीमेला, त्यामुळं ती जुन्या माणसांची जी सवय आहे त्यांच्यावर तो प्रभाव आहे तो अजून सुद्धा तितकासा गेलेला नाहीये. पण तसं बघायला गेलं तर अधिकृत इथली सिस्टीम कुठली आहे तर मेट्रिक सिस्टीम आहे. हा तर मग अशी मी इतिहासाबद्दल सांगत होते. कुठल्याही देशाचा इतिहास जाणून घ्यायला मला खरंच खूप आवडतं, कारण इंटरेस्टिंग गोष्टी असतात खूप. एक गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अख्ख्या जगात सगळीकडं ब्रिटिशांनीच राज्य केलेली आहेत पहिल्यांदा आणि सगळ्यांना स्वातंत्र्यासाठी त्यांच्याशीच झगडावं लागलेलं आहे. भारत त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. इथं सुद्धा काय झालेलं
की हजारो वर्षांपूर्वी आशियातून काही माणसं, काही टोळ्या इथे राहायला आले, जे की इथले मूळ निवासी समजले जातात. तर त्या जमातींची नावं होती मेटिस आणि इन्युइट. तर या जमाती इथं हजारो वर्षांपासून राहिल्या. पण 16व्या शतकात म्हणजेच 1534 मध्ये इथं जॅक कार्टियर नावाचा एक फ्रेंच माणूस आला. त्याच्यानंतर फ्रेंच माणसांच्या वसाहती स्थापन झाल्या. मी खूप डीप इतिहास सांगत नाहीये, खूप वरवर सांगतेय, तुम्ही समजून घ्या की आपल्याला थोडक्यात इतिहास जाणून घ्यायचाय म्हणून. मग फ्रेंच वसाहती स्थापन झाल्या. हा फ्रान्सचाच एक भाग आहे असं समजलं जाऊ लागलं. असं कोण समजत होतं? अर्थातच फ्रेंच समजत होते. त्यानंतर ब्रिटिशांचं आणि फ्रेंच लोकांचं म्हणजे फ्रान्सचं तिकडे युद्ध झालं. त्या युद्धात जिंकलं कोण? ब्रिटिश जिंकले, फ्रान्स हरलं. त्यानंतर त्यांचा पॅरिसमध्ये एक करार झाला आणि त्यानुसार फ्रान्सनं हा कॅनडाचा जो भाग आहे, त्यांच्या वसाहती ज्या आहेत, तर त्या सगळ्या ब्रिटिशांना द्यायचं ठरलं. म्हणजे देश कुणाचा? मूळ माणसं राहिली बाजूला, आले त्याच्यानंतर फ्रेंच, त्याच्यानंतर साम्राज्य उभं राहिलं ब्रिटिशांचं. मग अर्थातच हा कॅनडा जो आहे तर तो ब्रिटिश साम्राज्याचा भाग तेव्हापासून झाला. त्यानंतर कॅनडा हे अधिकृत नाव मिळवून देश कधी स्थापन करण्यात आला? तर 1 जुलै 1867 मध्ये. बरं, ही स्थापना कुठं झाली? तर ब्रिटिश संसदेतच ही या देशाची स्थापना झाली. पण म्हणून हा स्वतंत्र देश झाला का? नाही. तर त्यांना फक्त अंतर्गत कारभार करण्याची मुभा मिळाली. म्हणजे मगाशी मी जे तुम्हाला इथले प्रांत सांगितले त्यातले एक 4-5 प्रांत एकत्र आले आणि त्यांनी अंतर्गत कारभार बघायचं ठरवलं. पण परराष्ट्र धोरण ठरवण्याचं काम ब्रिटिशांनी अजूनही आपल्याच हातात ठेवलेलं होतं. मग त्याच्यानंतर अजून बाकीचे सुद्धा प्रांत काही वर्षांनी एकत्र आले. मग त्यांचे म्हणजे देशाचा व्यवहार त्यांनी आपल्या हातात घेतला आणि त्याच्यानंतर म्हणजे अगदी अलीकडं 1982 मध्ये ही जी राज्यघटना होती कॅनडाची, तर ती ब्रिटिश संसदेतून इकडे आणण्यात आली. म्हणजे पूर्णतः स्वतंत्र झाला कॅनडा असं म्हणता येईल. ते म्हणजे 1982 मध्येच. इतका उशीर लागलेला आहे सगळं कारभार आपल्या हातात कॅनेडियन्सना घेण्यासाठी. एवढं करून सुद्धा मूळ कॅनेडियन इथं तेवढे नाहीतच. फक्त 5-6% मूळ कॅनेडियन लोकसंख्या आहे. बाकी जगातल्या इतर देशातून आलेलीच माणसं सगळी आहेत. म्हणजे भारतीय तर आहेतच, शिवाय तिकडून युरोपातून आलेली माणसं आहेत, आफ्रिकन माणसं आहेत, सगळीकडून आलेली माणसं आहेत. चायनीज खूप मोठ्या प्रमाणावर मला तर इथं आसपास खूप चायनीज दिसतात. पंजाबी माणसं तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्या भारतातून जास्तीत जास्त पंजाबी कॅनडामध्ये येत असतात. तर असा हा बहुसांस्कृतिक कॅनडा देश आहे असं आपण म्हणू शकतो. कॅनडा हे नाव कसं पडलं हे ज्यावेळी मी शोधत होते तर त्यावेळी मला असे संदर्भ मिळाले की कनाटा असा इथल्या लोकांच्या, मूळ लोकांच्या भाषेत एक शब्द होता ज्याचा अर्थ होतो गाव किंवा वस्ती. आणि त्या कनाटा, KANATA, या कनाटाचा पुढं मग अपभ्रंश होत कॅनडा हे नाव या देशासाठी ठरवलं गेलं. तर असा हा कॅनडा आहे. इथं फिरण्यासाठीची ठिकाणं तुम्हाला माहितीच आहेत. सगळ्यात छान तर नायगरा आहे. नायगरा आपण US मधून बघितलेला आहे, आता तो आपल्याला इकडून सुद्धा बघायला मिळेल. पण तो अगदी दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे आम्ही राहतो एकदम पश्चिमेकडे आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रवास करून त्या नायगरापर्यंत पोहोचावं लागेल. जेव्हा आपण म्हणतो ना कॅनडामध्ये हे आहे ते बघा, कॅनडामध्ये ते हे चांगलं आहे ते बघा, त्यावेळी कॅनडा म्हणजे काय अगदी छोटासा एक प्रदेश नाहीये किंवा एखादं छोटस राज्य नाहीये की इकडून तिकडं जाणं सहज शक्य होईल. तर 6 टाइम झोन्स आहे. त्याच्यावरूनच तुम्हाला कळलं असेल की किती प्रचंड प्रवास असू शकतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. त्यामुळं तुम्ही ज्यावेळी सजेस्ट करता की ही माणसं आहेत त्यांना भेटा, ते पण तिकडे राहतात त्यांना भेटा, तर तेव्हा ते इतकं सोपं नाहीये. एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासारखं आहे. कदाचित प्रेक्षकांना या सगळ्याची कल्पना नव्हती आणि कल्पना नसते आणि याच्यासाठीच उद्देश माझा आज हाच होता की ही सगळी माहिती तुम्हाला मिळावी. बेसिक गोष्टी की कसा आहे कॅनडा देश. तुम्ही सुद्धा सुचवलेलं होतंच कमेंट्स मध्ये की कॅनडा विषयीची आम्हाला सगळी माहिती दे. तर त्याच्यासाठी माझा हा एक छोटासा प्रयत्न होता. अजून यात माहितीत बरीच भर टाकता येईल मला कल्पना आहे, पण मला जेवढ्या गोष्टी महत्वाच्या वाटल्या, जेवढ्या सांगाव्याशा वाटल्या तेवढ्या मी तुम्हाला सांगितल्या. शिक्षणासाठी इथं येणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे, व्यावसायिकांचं प्रमाण जास्त आहे. PR करून तुम्ही डायरेक्ट इथं येऊ शकता. आणि तसं US मध्ये म्हणाल तर IT क्षेत्रातली किंवा उच्च शिक्षणासाठी येणारी मंडळी, विद्यार्थी हे जास्त प्रमाणात आहेत. असा काही थोडाफार फरक आहे. खूप जण म्हणतात की कॅनडा आणि USA म्हणजे जुळी भावंड आहे, फार काही फरक नाहीये, पण मला अजून तरी तसं वाटलेलं नाहीये. मला बऱ्याच गोष्टींमध्ये अजूनही इथं फरक दिसतो. स्पेशली आम्ही राहिलो मिनेसोटामध्ये, त्यामुळे आम्ही जिथं राहिलो तिथं आणि आता आम्ही जिथे राहत आहोत तिथं, या 2 ठिकाणांमध्ये तर खूप फरक आहे. त्याविषयीचे व्हिडिओज किंवा तसे संदर्भ माझ्या बोलण्यातून पुढच्या व्हिडिओज मध्ये
येत राहतीलच. तर अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ सहित आता भेटत राहूयात. बाय.